नमस्कार मित्रांनो, सायकर पॅट्रोटिकमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपल्याकडे आली होती BMW Z4. तर गाडीचा असा प्रॉब्लेम झाला होता की गाडीचं जो रॉपटॉप आहे तो ओपन होत नव्हता. तर आपण हे बघा, हे जे बटन आहे रॉपटॉप ओपन व्हायचं ते बटन ब्लिंक करत होतं. तर आपण याचं सगळं टप वगैरे सगळा खोलून घेतला आहे. सगळं वायरिंग आपण चेक करून घेत आहे. गाडीचं रॉपटॉप उघडत नव्हता, मॅन्युअली आपण ओपन केला आहे. तर आता दुसऱ्या दिवशी आपण याला चेक करणार आहे. सकाळी आल्यानंतर आपण याला आता स्कॅनिंग वगैरे लावून पहिला चेक करायचं आहे की काय प्रॉब्लेम दाखवते. स्कॅनिंग लावून चेक करूया पहिला. तर इम्पोर्टेड गाडी असल्यामुळे थोडा वेळ लागतो स्कॅनिंग कनेक्ट व्हायसाठी. त्यासाठी इग्निशन ऑन लागते, गाडी चालू करावं लागते. कारण की इग्निशन ऑन या इम्पोर्टेड गाडीचं फक्त 5 ते 6 सेकंद चालू राहते कंटिन्यू. त्यासाठी गाडी चालू करूनच स्कॅन करावं लागेल गाडीला. स्कॅन होत आहे गाडी आता. तर एक फॉल्ट दाखवत आहे गाडीमध्ये, तो पण चेक करूया काय फॉल्ट आहे. तर ते हॉल सेन्सर म्हणून दाखवत आहे फॉल्ट. क्लिअर DTC केलेलं आहे तरी पण लाईट ब्लिंक आहे, थांबत नाही तो. तर आपण आता वायरिंग वगैरे सगळे चेक केलं. त्यानंतर ही बघा, लाईट अजून ब्लिंक करते गाडीमध्ये. तर जो वरचा रॉपटॉप आहे त्याची वायर कट झाली आहे, दाखवतो तुम्हाला. हो, आपण आता ही वायर जोडून घेतली आहे. हे बघा, चिकटपट लावून वायर जोडून घेतली आहे. तर आता हे बघूया ओपन होते काय. आणि आता बघा, लाईट ब्लिंक व्हायचा पण बंद झालेला आहे. तर तुम्हाला दाखवतो रॉपटॉप ओपन होते काय, चेक करूया आपण आता. ओपन तर व्यवस्थित झालेलं आहे आता.
परत क्लोज पण केलेलं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकत राहीन.